आज आपण संजय लीला भन्साळी, दिग्दर्शक, निर्माता, लेखक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. संजय लीला भन्साळी हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहेत. लीला हे त्यांच्या आईचं नाव. संजय लीला भन्साळी यांच्या वडिलांचे नाव D.O. भन्साळी असल्याचे सांगण्यात येते. मात्र ते आईचे नाव लावत असल्यामुळे त्यांच्या वडिलांचे नाव फार मोजक्या जणांना माहीत आहे. अलीकडेच संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे ते सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यात त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच पर्सनल लाईफची देखील चर्चा होत आहे. हम दिल दे चुके सनम, रामलीला, बाजीराव मस्तानी, देवदास असे एकाहून एक सरस चित्रपट बॉलिवूडला देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य सुपरहिट चित्रपट देऊन नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीत स्वतःचे नाव प्रथम क्रमांकावर कोरले आहे. ज्याप्रमाणे संजय लीला भन्साळी त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत येतात, त्याचप्रमाणे अनेकदा त्यांच्या पर्सनल लाईफचीही चर्चा होते. यात खास करून त्यांच्या नावाची. भन्साळी त्यांच्या नावापुढे कायम आपल्या आईचे नाव लिहितात. त्यामुळे आईचे नाव लावण्यामागील कारण किंवा त्यांच्या वडिलांचे खरे नाव काय, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. त्यामुळेच आजपर्यंत संजय लीला भन्साळी यांनी वडिलांचे नाव का लावले नाही हे जाणून घेऊया. संजय लीला भन्साळी यांचे वडील प्रसिद्ध निर्माता होते. मात्र करिअरमध्ये अनेक चढ उतार सहन झाल्यामुळे ते दारूच्या आहारी गेले होते. दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांचे घराकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे वडिलांची ही अवस्था पाहता संजय भन्साळी यांच्या आईने लीला भन्साळी यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्या गुजराती नाटकामध्ये वगैरे काम करून घर खर्च चालवत होत्या. इतकेच नाही तर त्यांनी अनेकदा लोकांचे कपडे देखील शिवून दिले. त्यामुळेच आपल्या आईने आयुष्यभर केलेल्या संघर्ष, कष्ट याची जाणीव ठेवून संजय भन्साळी यांनी त्यांच्या नावापुढे आईचं नाव लावण्यास सुरुवात केली. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये काम केले. 1996 साली त्यांनी स्वतः प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी 1996 साली फिल्मफेअर पुरस्कार खामोशीसाठी, 1999 हम दिल दे चुके सनम यासाठी, 2003 देवदाससाठी, 2005 ब्लॅकसाठी, 2007 सावरी यासाठी, 2010 गुजारिससाठी, 2011 माय फ्रेंड पिंटूसाठी, 2012 रावडी राठोडसाठी, 2012 शिरीन फरहाद की तो निकल पडी यासाठी, 2013 रामलीलासाठी, 2014 मेरी कोमसाठी, 2015 गब्बर इज बॅकसाठी, 2015 मध्ये पुन्हा बाजीराव मस्तानीसाठी आणि 2015 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांनी काही जे चित्रपट दिले त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.